श्री शनी देवा, सूर्यसुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा. या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि अधर्मांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया. आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना आपली सनातन परंपरा, संस्कृती, धर्मपरायण, रीतिरिवाज, प्रथा, रूढी यातनं मिळणारं ऊर्जा, यातनं जी ऊर्जा मिळत असते ते ऊर्जेचा आपण सदुपयोग करून उर्वरित आयुष्य कृतकृत्य कसं करता येईल आणि त्याचा ऊर्जेचा प्रकाश पुढच्या पिढीवर कसा टाकता येईल आणि पुढची पिढीसुद्धा आपली परंपरा कायम ठेवतील, अशा पद्धतीनं आपण सांप्रदायिक, धार्मिक, आध्यात्मिक, प्रापंचिक जीवन हे जगत असतो. जगता जगता प्रत्येक महिन्याचं महात्म्य वेगळं वेगळं असतं. वैशाख महिन्याचं महात्म्य वेगळं, ज्येष्ठ महिन्याचं महात्म्य वेगळं, श्रावणातलं वेगळं, भाद्रपद असेल, अश्विन असेल, वेगळ्या वेगळ्या महिन्याचं वेगळं वेगळं महात्म्य असतो. हे महात्म्याबरोबरच काही सौर संक्रमण आणि चंद्र संक्रमण ह्याचा मिलाप बसला पाहिजे. याचं पण निसर्गाने काळजी घेतलेली आहे. ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्यांनी त्या पद्धतीनं रचना पण करून ठेवलेली आहे. याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टी अनुकूल वाटलं पाहिजे आणि त्या त्या महात्म्याचं, त्या त्या मासाचं महात्म्य आणि तो आनंद आपण लुटला पाहिजे. तर शनी अमावस्या होती, शनी जयंती होती. शनेश्वर महाराजांच्या कृपाआशीर्वादाने त्याचा आपण उदंड अशी ऊर्जा निर्माण केली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण केला. त्याच ऊर्जेबरोबर आता ज्येष्ठ अधिक मास याची पण ऊर्जा औरच आहे, अधिकच वेगळा आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस असा वेगळा वेगळा आहे. त्यातला आपण म्हणतो, जुने माणसं म्हणतात की जीवन हा पाण्यावरचा बुडबुडा आहे. हा कधी ईश्वर बोलवल सांगता येत नाही. मग तर क्षणाचं वाट बघण्यापेक्षा देवालाच आपण वेटायला धरू, देवाला सुद्धा आपण थांबू, एवढी ऊर्जा तुम्हा आम्हात निर्माण करू. साधनेच्या माध्यमातनं आणि धर्माच्या माध्यमातनं आपण निर्माण केलंच पाहिजे. आता आपण पाहतो, आता हा अधिक मास तो अधिकाचे पुण्य देणारा असतो. जुना याचा शब्द आहे धोंड्याचा महिना. धोंड्याचा महिना म्हणण्याचा अर्थ असा आहे, थोडंसं माझ्या कल्पनेप्रमाणे, प्रत्येकाची कल्पना वेगळी वेगळी असू शकते,
प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. धोंड्याचा महिना याचा अर्थ संकटाचा महिना, अतिश्रमाचा महिना, अधिक पापाचा महिना, काटे कुटे दगड धोंडे खड्डे खुड्डे याचा हा महिना. हा महिना निर्माण झाला कसा, हेही थोडंसं माघार जाऊन आपण पाहिलं तर लक्षात येईल की प्रतिवर्षाचे 355 दिवस भरतात. तीनशे 65 दिवस भरतात. 355 दिवस सौर ऊर्जेचे संक्रमणाचे असतात, अधिक 10 दिवस, अशी प्रति 3 वर्षांनी 30 दिवस होतात. तो 30 दिवस अधिकाचे होतात. मग सूर्य संक्रमण आणि चंद्र संक्रमणाचा मिलाप होत नाही. ज्या मासामध्ये सूर्य संक्रमण होत नाही तो ग्राह्य धरला जात नाही. पहिल्या दिवशीचा, पहिल्या महिन्याचा, त्याच्या अधिक मासाच्या अगोदरचा दिवस हा अमावस्याचा असतो आणि अमावस्याच्या दिवशी सूर्य संक्रमण झालेला असतो आणि तदनंतर पुढच्या महिन्याच्या प्रतिपदेला सूर्य संक्रमण होतो. हे मधले 3 दिवस, 30 दिवस, त्याला वाली कोणी नाहीये असंही म्हणलं जातं की प्रति 12 महिन्यातला जो दोष आहे तो 10 दिवसात जमा होतो, पाप जमा होतो, संकट एकत्र येतात, दुःख, द्वेष, मत्सर, क्लेश हे सगळे 10 दिवसामध्ये जमा होतात 1 वर्षातनं. आणि असे 30 दिवस झाल्यानंतर 1 महिना होतो आणि त्याला पण ऊर्जा असते, त्याला पण एक तेज असतो. मग हा तेज दूषित असतो. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये जावईला बोलवणं, त्याला धोंडे खडे घालून त्याला लाडू करणं किंवा पुरणपोळ्यामध्ये खडे घालणं किंवा जावई, मेहुणे, मामा अशा मंडळींना पोशाख करणं. पोशाख करण्याचा पाठीमागचा हेतू काय की त्या पोशाखाच्या रूपाने आमच्या घराला लागलेला दोष त्या रूपाने निघून जावा. म्हणजे मामा समर्थ आहे, मेहुणा समर्थ आहे, जावई समर्थ आहे, त्याच्याकडे जाऊ द्यात सगळं. इथंपर्यंत ठीक आहे, आपण समजू शकतो. पण हे किती दिवस चालायचं? म्हणून हे 30 दिवस मळ जमा झालेला आहे, तो मल जमा झालेला दिवस हा रडत बसतो, दुःखी असतो. हे फार दुःखी झाला. फार दुःखी झाल्यानंतर विष्णूला कीव आली. विष्णुदेव हा पालन करता, सृष्टीचा पालन पोषण करण्याची जबाबदारी विष्णुदेवाकडे आहे. प्रत्येक किडामुंगी असो, जीवाणू असो, अमेबा प्राणीपासून अगदी मोठ्यातला मोठा प्राणी, जे काय सजीव आहे, जीव आहे, त्या प्राण्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी विष्णू देवतेकडे आहे. विष्णुदेव दुःखी असतो, तो स्वतः संकटात असतो, पण इतरांचे दुःख पुसण्याचा तो प्रयत्न करतो. असा एकही दिवस नाही की एकही प्राणी उपाशी झोपलेला आहे, त्याच्या पोटात कणभर अन्न नाही. मग ते रोडवरचे पडलेले असो, सडके असो, नासके असो, वासके असो,
कुठं जीव प्राणी असो, किडे असो, मुंग्या असो, रगडलेले असो, वनप्राणी असो, हे सगळे पशु पक्षी सगळे जीव प्राण्यांचं एक कण तरी त्यांच्या पोटामध्ये अन्न घालण्याची जबाबदारी विष्णूकडे असते. तोपर्यंत तो स्वस्थ झोपत नाही, अशी आख्यायिका आहे. मग तो विष्णुदेवाला दुःख वाटलं. विष्णुदेवाने ते मलमासाला घेतलं बरोबर, आणि याचं दायित्व कोणी घ्यायचं, ह्याचं दायित्व कोणी घ्यायचं, कोणाकडे एवढं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी गोलोकामध्ये श्रीकृष्णाकडे गेला. पूर्ण पुरुषोत्तम ज्याला म्हणतो आपण, परिपूर्ण जो महाविष्णूच्या रूपाने जो श्रीकृष्ण आहे, तो गोलोकामध्ये तारुण्य रूपामध्ये, बालक रूपामध्ये, किरीट घातलेला, सोन्याने मडलेला, गोलोकामध्ये सगळ्यात आनंद लुटणारा हा श्रीकृष्ण तिथं आनंद लुटत होता. तिथे सगळीकडे मंदिरं होते, सगळीकडे सुख संपन्न होता, आनंदी होते. अशा हजारो स्वर्ग गाठल्यानंतर एक गोलोक होतो, अशा हजारो वैकुंठ गाठल्यानंतर एक गोलोक होतो, अशा हजारो शिवलोक गाठल्यानंतर एक गोलोक होतो. एवढी महानता त्या गोलोकाची आहे. त्या गोलोकामध्ये विष्णूंनी या मलमासाला घेऊन गेलं, आणि तिथं गेल्यानंतर तिथलं सगळं वैभव, ऐश्वर, सामर्थ्य हे पाहून मलमास रडायला लागला. हे रडायला सुरुवात झालं. रडत असताना श्रीकृष्णाने पाहिलं की या गोलोकामध्ये आजपर्यंत कुणी रडलं नाही, कुणी दुःखी नाहीये. मग हा बालक दुःखी का? तेव्हा विष्णूंनी विनंती करून श्रीकृष्णांना पुरुषोत्तमांना सांगितलं की हा 12 महिन्यातनं एक 10 दिवसाचा मल आहे, असं 3 वर्षाचा हा 30 दिवसाचा मल हा एकत्र जमला, याचं दायित्व कुणाकडे नाहीये. या दिवसामध्ये कुठलंही शुभ कार्य होत नाही, लग्न होत नाही, वास्तुशांत होत नाही, पूजा अर्चा होत नाही, कुठले मंदिराची स्थापना होत नाही, मूर्ती स्थापना होत नाही, कलश पूजन होत नाही, कुठलंही कार्य सिद्ध होत नाही. कारण याला सूर्य संक्रमण नाही आहे, चंद्र संक्रमण नाही आहे, ह्याचं दायित्व कुणाकडे नाही आहे. तेव्हा पूर्ण पुरुषोत्तम म्हणाले की एवढं काय, ह्याचं दायित्व माझ्याकडे आजपासून राहील. म्हणून त्यांनी ते दायित्व घेतलं आणि त्यांनी त्या मलमासाला आशीर्वाद दिला की जो कोणी मलमासामध्ये दान करल, जो कोणी तीर्थाटन करल, जो कोणी माता पित्याची सेवा करल, वृद्धांची सेवा करल, पीडितांची सेवा करल, दीनांची सेवा करल, जे अज्ञानांची सेवा करल, तो त्याच्या रूपाने मी आहे. आणि मी त्यांना जो कोणी सेवा करल त्यांना वरदान देईन, त्यांना आशीर्वाद देईन, आणि त्याचं दायित्व मी घेईन, असं महाविष्णू पूर्ण पुरुषोत्तमाने सांगितलं. म्हणून त्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. पूर्ण पुरुषोत्तम त्या काळामध्ये त्यांच्याकडे दायित्व आला, आणि तो हा मास आहे. सगळ्यात पवित्र असा मास आपण म्हणूया. दायित्व नव्हतं तोपर्यंत ठीक आहे मलमास, दायित्व नव्हतं तेव्हा धोंडाचा महिना, पण त्याच्याकडे दायित्व आलं. पूर्ण विष्णू, महाविष्णू, पुरुषोत्तम श्रीकृष्णाने याचं दायित्व स्वीकारलं. म्हणून या मासामध्ये अधिकाशी पुण्य प्राप्त करायचं असेल तर अधिकाशी अधिक पुण्य, तर अधिकाशी अधिक दान, ज्याला आपण दीपदान म्हणतो.
दीपदान, पिंपळ हा पूर्ण विष्णू आहे, सर्व देवता त्यामध्ये आहेत. मुळ्यामध्ये दैवत्व वेगळं आहे, बुंद्यामध्ये दैवत्व वेगळं आहे, फांद्यामध्ये दैवत्व वेगळं आहे, त्याच्या पाल्यामध्ये दैवत्व वेगळं आहे आणि पूर्ण 24 तास श्वास ऑक्सिजन देणारा एकमेव वृक्ष आहे. आणि त्या पिंपळाच्या बुंद्यामध्ये, बुडामध्ये, त्याच्या सवासामध्ये, त्याच्या सावलीमध्ये, त्याच्या सान्निध्यामध्ये ते मुंज्या असतात. मुंज्या म्हणजे कोण? की ज्यांचं लग्न झालं नाही, ज्यांचं स्वतःच्या इंद्रियाची जाणीव नाही, ज्यांनी अधिकाशी पुण्य केलेलं आहे, साधना केलेली आहे, खूप साधना केली, साधनेच्या आहारी त्यांना प्रपंच कळला नाही, आणि जे ब्रह्मचारी राहिले आणि त्यांनी मध्येच देह ठेवला, ज्यांनी मध्येच देह ठेवला, ज्यांना कशाचा गंध नाही आहे, ईश्वराशिवाय दुसरं काही सुचलं नाही आहे, नामस्मरण असेल, भक्ती असेल, त्याग असेल, वैराग्य असेल, सत्य असेल, या गोष्टीला स्पर्श झालेला असे आत्मे त्या ठिकाणी असतात. आणि त्या झाडाला, त्या वृक्षाला बोधिवृक्ष सुद्धा म्हणलेलं आहे. बुद्धिधारक, ज्ञानवर्धक. गौतम बुद्धाने सुद्धा त्या वृक्षाखाली बसूनच साधना केली. गौतम बुद्ध असे पेशिपी कुठल्या समाजाचे नाहीत, ते हिंदू सम्राट होते. खूप मोठे सम्राट, म्हणजे सूर्य चंद्र जिथेपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे तिथपर्यंत त्यांचं राज्य. ते सर्वस्वी सोडून त्या वृक्षाखाली बसून त्यांनी साधना केली आणि त्याला ईश्वर प्राप्त झाला, ईश्वरत्व प्राप्त झाला. मग अशा पवित्र वृक्षाखाली आपण त्रिकाल संध्याला, सकाळी संध्याकाळी जर आपण तिथं दीपदान केलात, मग आता दीपदानातलेही प्रकार आहेत. मग तुम्ही कुठल्या भावनेने दिवा लावणार आहात, कुठल्या हेतूने, कुठल्या उद्देशाने, आणि कुठल्या पद्धतीचं दिवा आणि कुठल्या प्रकारचे दिवे लावणार आहात, याच्यावर सगळं काय अवलंबून आहे. कोणी गव्हाच्या पिठाचं कणकीचं दिवा करतात, बिनमिठाचा, आणि त्रिकाल संध्याला ईश्वर कृपेने शुचिर्भूत होऊन नामस्मरण करत, कुठलेही भाव मनामध्ये न ठेवता दीप लावणं हे सगळ्यात पवित्र. आणि तुमच्या उपासक देवतेचं नामस्मरण करणं. मी शनी महाराजांना मानतो, मी शनीची साधना मंत्र जप करता करता दीपदान करावा. कोणी दत्त महाराजांना मानत असतील, कोणी महादेवाला मानत असतील, कोणी देवीला मानत असेल, त्या देवतेची उपासना करत करत दीपदान करावा. असंही म्हणतात उत्तानपाद ऋषी, एवढा महान ऋषी सुद्धा पिंपळाचे पानं खाऊन साधना केली होती, आणि त्यांनी सुद्धा त्या साधनेच्या बळावर शनीला सुद्धा हरवले होतं. लक्षात ठेवा, शनीला हरवणारा एकमेव ऋषी होता तो उत्तानपाद. शेवटी शनी महाराजांनी त्यांना वरदान दिला. लहानपणी त्याचे आई वडील गेले होते त्या ऋषीचे, त्याला विश्व कळत नव्हतं, झाडाखाली त्याला आणून ठेवलं होतं आणि ते पाला खाऊन ते जगले, साधना केली. तर झाड म्हणजे त्यांचं विश्व होतं. लहानपणीचे कष्ट काय असतात, संकट काय असतात, त्यांना दुःख काय असतं त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी शनी महाराजाकडनं वरदान घेतला की 14 वर्षाचा बाळ होईपर्यंत शनीची पीडा लागता कामा नये.
हे शनी महाराजांकडनं वरदान घेतलं होतं त्यांनी. आणि शनी महाराजांनी सांगितलं होतं की साधारण 14 वर्षाचा बाळ होईपर्यंत त्याला स्वतःच्या इंद्रियाची जाणीव नसते, स्वतःचं बुद्धी स्थिर असते, तो ईश्वर स्वरूप असतो. म्हणून शनी महाराजाची 37 जरी त्या बालकाच्या ग्रहामध्ये असेल तर तो शनी महाराज त्याला पीडित होत नाहीत, कधीही पिडणार नाहीत 14 वर्षापर्यंत, अशी आख्यायिका आहे. आणि हे मलमास जो आहे, मलमास या काळामध्ये साधना करणं अतिउत्तमोत्तम प्रगती आहे. ह्या निसर्गातील शक्ती जी आहे, जी ऊर्जा आहे, ती प्राप्त करण्याचं माध्यम आहे. त्या काळामध्ये पूर्वी अनेकांनी साधना केली होती, देवादिकांनी सुद्धा साधना केली होती, पाची पांडवांनी साधना केलेली आहे. त्या काळामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक महिनाभर हाच प्रवचन चालणार आहे आपलं. द्रौपदीचे हे कहाणी आपल्याला ऐकायचं आहे. द्रौपदींना 5 पती कसे प्राप्त झाले हेही आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी एका कुटुंबामध्ये 2 बंधू होते. 2 बंधू नीतिवंत होते, न्यायवंत होते, गरीब होते, धर्मपरायण होते. प्रसंगानुसार उपजीविकेसाठी पत्नींचं, मातेंचं, पितेंचं आणि बालकांचं पोट भरण्यासाठी, भरणपोषण करण्यासाठी हे गाव सोडून गावाला गेले, उदरनिर्वाहासाठी. दोघेही बाहेर गेल्यानंतर ह्या दोघी जावा आणि बाकीचे सगळे कुटुंब एकत्र राहत होते. राहत असताना थोडीशी धाकटी अल्लड होती आणि थोरली थोडीशी चतुर होती. थोरली दोघंही गेल्यामुळं ही चतुर असल्यामुळं त्या अल्लडकडनं, तिच्याकडनं सर्व काही कामं करून घ्यायची, सेवा करून घ्यायची. करून घेता घेता दोघांचं कधी कधी वाद व्हायचे. वाद होत असताना एकदा थोरलीनं धाकटीला घरातनं हाकलून दिलं, कारण ती मालकीन कारभारणी, तिथे सासू सासऱ्यांचंही काही चालत नाही. जेव्हा शरीर थकतो तेव्हा विचार बदलतो. त्यांचाही नाविलाज होता आणि शेजारच्या वट्ट्यावरही राहायची आणि माधवकरी म्हणा, इतर काही साधनं या इतर माध्यमातून ती स्वतःची उपजीविका, उदरनिर्वाह करायची. योगायोगाने मलमास आला आणि मलमास आल्यानंतर थोरलीला कळलं की आता मलमासामध्ये अधिक पुण्य करण्याने आपल्याला अधिक सामर्थ्य मिळेल, श्रीमंती मिळेल. म्हणून ती करण्याचा प्रयत्न करायला लागली. उद्याचा दिवस होता, आजचा दिवस तयारी केली. ही धाकटीला पण कळली. थोरलीचं नाव रूपवती होतं, धाकटीचं नाव मेधा होतं. ही धाकटीला कळलं. ती थोरलीकडे आली. ती म्हणाली, अक्काबाई मला सांगा की आता मलमासा आहे, गावात चर्चा चालली, तिची पूजा कशी करायची सांगा. ही चतुर, त्या अल्लड त्या मुलीला जर आपण शिकवलं, चांगलं जर सांगितलं आणि ती साधना केली, ती देव प्रसन्न झाला तर आपल्यापेक्षा पुढे जाईल. महिला काय केलं पाहिजे? महिला सांगितली, आंघोळ करायचं नसतं, मल म्हणजे मळलेल्या शरीराने राहायचं, मळलेल्या मनाने राहायचं, मळलेलं शिळं पाळं खायचं आणि दिवसभर आपण खोटं बोलत राहायचं. आता थोरली जाऊ सांगते म्हणजे तिला खरं वाटलं आणि ही आपली सकाळी उठल्या उठल्या शुचिर्भूत व्हायची थोरली
आंघोळ वगैरे करायची, सोहळ्यामध्ये असायची आणि नामस्मरण, साधना, पूजा, अर्चा सगळी करायची. हे करत असताना प्रत्येक दिवस तिच्या डोळ्यासमोर कोण यायचं? कोण यायचं? धाकटी जाऊ यायची. धाकटी जाऊ डोळ्यासमोर यायची. ती म्हणायची की ही कशी बघा चुकीची करते. म्हणजे हिच्या मनात पहिलं काळं असायचं, तेव्हा दुसऱ्याचं काळं. मला जर तुमच्या चेहऱ्याला काळं लावायचं असेल तर माझं मन काळं करावं लागेल, माझी बुद्धी काळं करावं लागेल, माझ्या रक्तामध्ये काळं आणावं लागेल, माझ्या हाताला काळं लावावं लागेल आणि माझं सगळं शरीर काळं झाल्यानंतर मग तुम्हाला मी काळं लावू शकतो. लक्षात ठेवा, तोपर्यंत लावू शकत नाही. ही थोरलीच्या डोक्यात आहे. उठल्यानंतर पहिलं तेच, ती धाकटीच जाऊ दिसायची डोळ्यासमोर. ही आपली धाकटी जाऊ आपल्या पद्धतीनं रोज खोटं बोलायची, आंघोळ करायची नाही, केस विंचरायची नाही, डोक्यात वा झाल्या, ही आपल्या पद्धतीनं ही करत राहायची. रोज तशीच करायची. पिंपळाच्या झाडाखाली बसायची जाऊन आणि साधना करता करता काही दिवस जवळ आले आणि ही पण साधना करायला लागली. साधना करत असताना एक दिवस खूप भूक लागली तिला. त्या गरिबीला कुणी काय देणं झालं, ही रोज असंच करते म्हणले. ते विष्णूला हाक मारली, विष्णू देवा माझ्या जावाने शिकवले तसं मी केलंय, माझा का दोष नाही यात. पण थोरली काय रोज लक्ष कुणाकडे असायचं? या धाकटीकडेच असायचं. एकदा त्या पिंपळाच्या झाडातनं विष्णू प्रकट झाला आणि मनुष्य रूपाने शेवटच्या दिवशी थोरल्या जाऊन सांगितलं की 108 ब्राह्मणांना भोजन द्यायचं आहे. मग आता ही काय हिच्या अंगात काय नाही, अंगात पैसे नाही, अडका नाही, सोनं काही नाही, संपत्ती नाही, धान्य नाही, काहीच नाही. ही सगळं गडगंच सगळं हिच्याकडं. हिनं सगळी तयारी केली. मग हिनं 100 घरं फिरली. त्या अल्लड असलेल्या जावनं, धाकट्या जावनं कुणी तिला मदत केलं नाही. शेवटी पिंपळा झाडाखाली बसून ती म्हणाले, अरे देवा म्हणलं माझ्या जाऊनी सांगितलं तसं प्रामाणिक केली ना. ते खोटं सांगायला सांगितलं, खोटं सांगितली. आंघोळ करायचं नाही, आंघोळ केली नाही. शिळपाळं खायचं, शिळपाळं खाल्ली. हे जे जे सांगेल ते केली तिनं. केल्यानंतर देवाला क्यू वाटलं पूर्ण पुरुषोत्तमाला आणि तरी पिंपळाच्या झाडातनं प्रकट झाला आणि तो म्हणाला की मी तुला काय पाहिजे ती मदत करतो, फक्त तुला मी प्रकट झालेलं सांगायचं नाही. मग दिवस आला. तो दिवस जवळ आला आणि ही पण घरी आली. घरी आल्यानंतर थोरल्या जावाला वाटलं की धाकटी जाऊ माझी बघावं कसं बी करते, हिच्याकडे काहीच नाही आहे, ही येडी आहे, बावळट आहे, अल्लड आहे, ही काय करू शकते. मग ती उद्यापन कसं करायचं असं थोरलीला धाकटीनं विचारले. तिनं म्हणले की 108 केळीचे पानं आणायचे असतात, अमुक तमुक बाकीचं साहित्य सगळं सांगितले. ही गाव सगळं फिरली, कोणी दिलं नाही. ही अशीच बसली. दिवस उजडला. दिवस उजडल्यानंतर तो एका मनुष्याच्या रूपाने तो विष्णुदेव आला आणि येऊन त्याला सांगितलं, एक पान दिला, एक पान केळीचा, एक पान दिला, एक वडा दिला आणि त्यांनी सांगितलं हे वाढ. ते 108 ब्राह्मण ही पण अल्लड बाईनं पण सांगून ठेवली होती आणि सगळे ब्राह्मण आले. हिच्याकडे 108 आले, हिच्याकडे 108 आले. हिच्याकडे काहीच नाही, हिच्याकडे सर्व तयारी. मग तो विष्णूच्या रूपाने आलेला पुरुष त्यांनी सांगितला की ह्या पानाचे 108 तुकडे कर, हे वड्याचे 108 तुकडे कर, बारीक 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 एवढे एवढे तुकडे कर आणि 108 ब्राह्मणाला बसवलं. तीही बसवली. जेव्हा ते पंचपक्वान बनवलेलं वाढायला जाते थोरली जाऊ तर काहीच नसतं, सगळे कुत्र मांजरं खाऊन गेलेले असतात आणि धाकटीकडे काय नव्हतं. ते एवढंसं तुकडा वाढली तरी ते भरपेट पंचपक्वान झाला ताटामध्ये आणि भरपेट त्यांनी सगळे ब्राह्मण खाऊन त्याला आशीर्वाद दिलं, पूर्ण पुरुषोत्तम तुझ्या पाठीमागे राहील असा आशीर्वाद दिला. आणि ही बावळट असलेली शाणी झाली आणि देव पूर्ण पुरुषोत्तम तिला प्रकट झाला, तिला आशीर्वाद दिला आणि त्या ठिकाणी गुप्त झाला.
माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, जसा भाव तसा देव. चुकीचं जरी तुम्हाला कोणी शिकवलं तरी तो दोष त्यांना जातो, तुम्हाला न जात. म्हणून आयुष्यामध्ये गुरु असावा, सद्गुरू असावा. सद्गुरू सगळ्या चरणावर घेणारा असतो. म्हणून मलमासामध्ये हे मलमास नाही आहे, मल काढणारा मास आहे. तुमचा दोष सगळं ग्रहण करणारा आहे पूर्ण पुरुषोत्तम. म्हणून संधी मिळाली, संधी चालून आली, म्हणून ह्या संधीचा आपण भरपेट आनंद घ्या. भरपेट भक्ती करा, भरपेट वाचन करा, सुदृढ राहा, तंदुरुस्त राहा. आपण तंदुरुस्त राहा, इतरांना तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करा. या काळामध्ये रंजले, गांजले, पिचले, अज्ञानी, अन्नाडी या लोकांना जेवढं शक्य आहे तेवढं मदत करा. देव कुठल्याही रूपाने तुम्हाला उभं राहील पूर्ण पुरुषोत्तम. आपल्याला तीर्थाटन नाही करणं जमलं, आपल्याला गंगा स्नान नाही जमलं, आपल्याला 4 धाम नाही जमले, 12 ज्योतिर्लिंग नाही जमले, तर सगळ्यात आदिदैवत ईश्वर आपल्या हृदयस्थानी आहे. त्याला साक्ष ठेवून साधना करा, तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.